थँक्यू. ठीक आहे, हे मला दिसतंय जस्ट आता. ब्लूटूथली कनेक्ट करतो. आवाज येतोय सर माझा? काय काय? हॅलो, हा बोला ना. आवाज येतोय का? हो, हा, आवाज येतो. आवाज येतोय. बर बर. हा, बोला आता. हा, तर आता आम्हाला फक्त ग्राफिकल एक रिप्रेझेंटेशन द्या. मॅकडी बर 296 बर जे तुमचं इनपुट होतं ते, आणि बर बर. IPO नंतर 3 इयर्सचा हाईट उठल्यानंतर तो पळतो, खूप मोमेंट येतो. करेक्ट या सगळ्या करेक्ट. RSI पण थोडंसं, म्हणून तसं बॅक टेस्टिंग थोडी इझी होईल. ओके ओके. आता मी काय करतो तुम्हाला, आता माझ्याकडं स्कॅन स्टॉक्स नाही आहेत आता, तर मी PDF घ्या की. रॅन्डमली मी झोमॅटो दिसतं. हो, दिसतो. हा, आता हे आपण मंथली चार्टवर बघतोय, राईट. आता ह्याच्यामध्ये आणखी एक इंडिकेटर लावतो, MACD, राईट. जे डिफॉल्ट आहे. ओके, खाली दिसतो तुम्हाला? हो, दिसतो. हा, तर याच्यामध्ये आता हा लिस्टिंग झाला होता की कधी, साधारण 21ला, जुलै बरोबर. जुलै 21, करेक्ट. जुलै, हा हा, 21ला लिस्टिंग झाला होता. थोडं हे पॅटर्न आणखी एका ठिकाणी आलं, एक मिनिट. एक मिनिट, एक स्कॅनरला घेऊन जातो तुम्हाला. एक स्कॅनच तयार करूया. म्हणजे कसं आहे, जर तुम्हाला स्कॅन जर दिला तर लवकर लक्षात येईल. राईट. ठीक आहे, म्हणजे स्टॉक आयडेंटिफिकेशनला थोडं सोपं जाईल.
एक स्कॅन रन करतो याच्यावरती. ओके. प्रिसिशन वायर आलंय. आपण काय करू, हे कॅशचे स्टॉक्स आहेत. कॅशचे चालतील ना तुम्हाला? आपण काय हे तर डेमो तर देतोय, कॅशचे सांग. नंतर चेक. हे बघितलं मुवमेंट ह्याची मंथली कॅन्डलवर. Right. हा, आता हे ऍक्च्युली हे डेली आहे, आपल्याला मंथली पाहिजे. हा, मंथली करायला. हो हो. वायर प्रिसिशन वायर चालू हो. स्टॉक, हो. राईट. राईट. आता याच्यावरती आपली पहिली कंडिशन काय होती की RSI शुड क्रॉस अबव 70, राईट. Should cross above 70. Correct. राईट. हा, 74. 74 75 आले ऑलरेडी, मुवमेंट निघून गेली याच्यामध्ये. तरी Correct. तरी हे आपल्या स्कॅनवर आलेलं आहे. Right. आता म्हणजे 70-74 फारसं काही डिफरन्स नाही. आपण ह्याला फिल्टर करून आणि थोडं RSI शॉर्ट करू शकतो. Right. आता हे झालं मंथली टाइम फ्रेम, राईट. Right. आता ह्याच्यामध्ये 3 वर्षाचा RSI ब्रेक झाला पाहिजे, आज सेकंड कंडिशन होती माझी. आता हे बघा, हे 2021, राईट. Correct. Right. एक वर्टिकल लाईन टाकून तुम्हाला हे बघा, 20 पासून आपण चेक करतो. आता आपण बसलोय 25 मध्ये, Right. म्हणजे कुठंतरी हे इथं क्रॉस झालेलं आहे. मी एक हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इथं 3 इयरचा RSI ब्रेक झालेला आहे. ऍक्च्युअली इथंच झालेला आहे तो, ह्या लेवलला. Correct. गेटिंग? Yeah. Get. ओके. तर ह्या पॉइंटला क्रॉस झालेला आहे. ह्या पॉइंटला म्हणजे कुठंतरी आपण हे बघा, हे इथं हो. ह्या लेवलला Right. RSI इथं पण क्रॉस होतोय. Cross होतो. थोडं 70 उशिरा. above. हा, अबाव 70 आहे इथं, आणि RSI सुद्धा अबाव 70 क्रॉस झालेला आहे इथं. तर Right. हा इथं किती होतं, ह्याची व्हॅल्यू किती होते? 53 रुपीज. इकडे आपली एंट्री आता ट्रिगर झाली. Correct. हो हो, तिथं हो, करेक्ट. हो. आता आज ह्याची व्हॅल्यू किती आहे? 270. 271, राईट. म्हणजे ऑलमोस्ट हा मल्टीबॅगर आहे. Kind of. म्हणजे इथं जर आपण हे मुवमेंट जर पकडली असती, किंवा इथं पण लेट पण जर पकडली असती, काही फरक पडला नसता. 75 रुपयाला पण, हायच्या अबाव पण 85 रुपीजला पण आपण ह्याला एंट्री घेतली असती, तर ऑलरेडी इट म्हणजे हॅव गॉन टू 272, Correct. राईट. मग हे क्रायटेरिया इथं सॅटिस्फाय होतो. आता डबल आणि तो परत क्रायटेरिया सॅटिस्फाय करण्यासाठी येतोय आपल्याकडे. करेक्ट. इकडे आलाय ना. हो हो, आता इथं आलाय. आता RSI ऑलरेडी इथं मीट झाल्यामुळे इथं RSI ची म्हणजे मॅन्डेटरी काही कंपल्शन नाही इथं, की इथं क्रॉस झालंच पाहिजे याची काही गरज नाही आता. कारण ऑलरेडी इथं 3 वर्षाचा हाय क्रॉस केलेला आहे त्यांनी. तर एक मिनिट, हिमो मला चार्जर आणून दे बेटा. जस्ट अ मिनिट. तर इथं हा क्रायटेरिया सॅटिस्फाय होतो. आता इथं एंटर करायचं का नाही हे आपल्यावर डिपेंड करत.
Right. कारण इथून पण हे मल्टीबॅगर रिटर्न देऊ शकतो जोपर्यंत तो RSI 70च्या अबव आहे. आहे तो point. हा, इकडे तोपर्यंत तो आपल्याला. एंट्री प्राइस किती बघा होती बघा आता म्हणजे. इथं आपण आजच्या क्लोजिंगला जरी ह्याच्यामध्ये एंटर केलं तर तरी हे चालू शकतं. हो, चालू शकतं. नाही, स्क्रीन शेअर करावं लागेल. हो. एक सेकंड, एक सेकंड. दिसते सर? हो, दिसते दिसते. सर, स्मॉल कॅप नाही तर मिड कॅपचं एखादं एक्झाम्पल दाखवा. हा, चालेल चालेल. मिड कॅप आणि लार्ज कॅप पण तुम्ही दाखवतो मी. आता हे स्मॉल कॅपच आहे, ओके ओके, हा राईट? हा. हा. आता मी तुम्हाला लार्ज कॅप वरून येतो. त्याच्यामध्ये काय फक्त सिम्पल हे आहे, मी याच्यामध्ये MACDचा क्रायटेरिया नाही टाकला आणि ते फिल्टर होऊन आले असते. ओके. MACD परत परत त्याच्यामध्ये होईल का नाही त्या मला आय डोंट नो. सेगमेंट फ्युचरचं घेऊ, हो, चालेल चालेल. कारण फ्युचरमध्ये पण चांगले स्टॉक्स येतील आपल्याला. अशोक लेलँड एक आलाय. हा. एशियन पेंट्स पण येतोय. तर एशियन पेंट्स आपण हे करूया, चेक करूया.
राईट. आता ह्याच्यामध्ये हा क्रायटेरिया मॅच होत नाही. आता आपण हा मंथलीवर बघतोय, हा क्रायटेरिया मॅच होत नाही याच्यावरती. याच्या स्कॅनिंग मध्ये आलाय, फक्त RSIच्या बेसिसवर आलाय. RSI सुद्धा मॅच होत नाही याच्यामध्ये. नाही ठीक आहे. होते. हा, त्यासाठी इट इज नॉट इन अवर म्हणजे वॉच लिस्ट. राईट. एंट्रीज म्हणजे ट्रिगर नाही ते आपल्या हो क्रायटेरियाच्या हो, बेसिस. एंट्रीज, हा बरोबर बरोबर. शुक्ला लँड मध्ये बघू. राईट, इथं हा. ट्रिगर होते. राईट. आता हे बघा, इथं ब्रेकआउट तर आहेच आहे ह्या लेवल. ब्रेकआउट पण आहे इथं. करेक्ट. तर आता बघा, RSI अबाव 70 जातो. ऑलरेडी एकदा एक हिट केलाय यांनी 70ला. मग इट वेंट डाऊन. राईट. म्हणजे एक महिना काहीच नाही, साईडवेज होता तो, खाली होता. राईट. त्याच्यानंतर आता मोमेंटम आलेली आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. ओके. आता ह्याच्यामध्ये 3 वर्षाचा RSI, म्हणजे MACD मी काय म्हणतो तुम्हाला. आता 3 वर्षाचं जर आपण MACD बघितलं, तर आता हे 24चा हाय होता. राईट. नंतर आता 24. इथं 24ला तोडलेला आहे त्यांनी. राईट. करेक्ट. करेक्ट. आता रिसेंट जर बघितलं, इथं बघितलं, तर आपण हे 18 मध्ये जातोय. तर हे 24ला तोडलेलं आहे त्यांनी. राईट. ऍक्च्युली हा हा पीक इथे येतोय. राईट. करेक्ट. हा कुठं मे 24 मध्येच तोडलेला आहे तो. आता मे 24ला म्हणजे ऑलमोस्ट इथं. राईट. इथं कुठेतरी. हे बघा, RSI इथं पण 70ला क्रॉस करतोय, आणि MACD सुद्धा 3 इयर हाय ब्रेक करतोय इथं. करेक्ट. जर आपण इथं पण एंट्री जर ट्रिगर झाली, हायएस्ट पॉईंटला धरू चला, इथं 112 प्राइस होती याची. करेक्ट. 112 वरनं तो गेला 132ला. 32. मग त्याच्यानंतर मग 1 2 3 4 5 6 7 8 महिने तो साईडवेजच होता, म्हणजे डाऊन होता तो. ऍक्च्युली साईडवेज म्हणण्यापेक्षा आपली एंट्री इथं ट्रिगर झाली, तरी आपल्या प्राइसच्या आसपासच होता तो. करेक्ट. करेक्ट. थोडंफार बिलो बिलो आवर प्राइस ऑल्सो. आता हे किती, 94ची प्राइस व्हॅल्यू आहे. आता बघा, आता ह्याच्यामध्ये परत तो 70ला क्रॉस केला इथं. मग ह्याच्यामध्ये परत 1 महिना म्हणजे हेच आलं, म्हणजे काही मुवमेंटच आली नाही, एकदम करेक्ट. साईडवेज होता. आता परत पिकअप केलाय तो. न्यू हाय क्रिएट आता केला. हा नवीन हाय आता क्रिएट केलाय. आता हा ब्रेकआउट जर तोडलाय त्यांनी, हा प्रिव्हियस हाय तोडलाय इथं. पळेल. हो, इथनं 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 पळेल आणि परत. तर हे हे असं एक सिम्पल क्रायटेरिया आहे याच्यामध्ये काही जास्त कॉम्प्लिकेशन्स नाहीत, एकदम इझी टू मेक आहे. आता हे झालं हायर टाइम फ्रेमचं. इव्हन डेली RSI सुद्धा जर हे क्रायटेरिया मॅच झालं तिथं, पण तो डेलीवर RSI मॅच म्हणजे MACD मॅच होत नाही. ओके. कारण मी आता एक ऑब्झर्व केलं इकडे होल्डिंग पिरियड ह्याची 3 4 5 6 7 8 महिने होऊ शकते असं हो मला वाटतंय. हो 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 हो, हे लॉंग टर्म आहे. लॉंग टर्म म्हणजे आता इमिडिएटली जर तुम्हाला याचं इम्पॅक्ट डेलीवर जर बघायचं असेल, तर डेलीवर पण बघू शकतो आपण. डेलीवरचे पण स्टॉक येतात त्याच्यामध्ये. परंतु ते कसं आहे, मंथली काय म्हणतोय, मंथली दॅट इज अ व्हेरी गुड मीन्स ब्रेकअप. हा. ब्रेकआउट म्हणजे डे. मल्टीबॅगर, हा मल्टीबॅगर होणारच तो. करेक्ट. आता तुम्ही बघा ना, आता याच्यामध्ये काय केलं आपण, इथं बी एंट्री केली, तर वी वुड हॅव ऍव्हरेज ओव्हर हिअर, ह्या रेंजमध्ये. ह्या रेंजमध्ये जर आपण ऍव्हरेज आउट जर केलं, मी तुम्हाला त्याच्याने सांगतो. तर ह्या रेंजमध्ये आपण एंट्री केली होती, राईट. तर हा हा झोन म्हणजे अॅक्युमुलेशनचा होता आहे, त्याच्यामुळे ते वर गेला नाही. कारण ऑलरेडी आपण जेव्हा एंट्री केली इथं, ऑलरेडी इट वेंट टू हाय. करेक्ट. आता बघा ना, हा 112 वरनं साधारण 132ला गेला. करेक्ट. राईट. राईट. म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट किती पर्सेंट म्हणता येईल आपल्याला त्याला, 12 आणि 32, 24 12 36, म्हणजे ऑलरेडी 20 रुपीज. 20 रुपीज. हा हा, 20 रुपीज म्हणजे ऑलमोस्ट 20%. 22%. करेक्ट. राईट. 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 तर हा, आता
आता इथं जर आपल्याला निघायची इच्छा नसली असते, म्हणजे इथं आपण निघाल 20% घ्यायचं का न घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड करतं परत. करेक्ट. आता इथं RSI परत हा डाऊन साईडला चाललाय, त्यामुळे आपण इथून निघू शकतो किंवा इथं अकोमोडेट करू शकतो, कारण हे स्ट्रॉंग कन्फर्मेशन आहे. हा झोन जो आहे ना, हा स्ट्रॉंग कन्फर्मेशन आहे. आता माइट बी मेनी फॅक्टर्स, जसं काही मार्केट खाली होतं किंवा मार्केटमध्ये फॉल आला, ह्याच्यामुळे हे फ्युचरचे स्टॉक आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं पडझड जास्त होते, कारण ह्याच्यामध्ये प्लेयर्स भरपूर इन्व्हॉल्व असतात, इव्हन ऑप्शन्स, फ्युचर्स आणि कॅश. कॅश. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी येऊ शकते तशी. करेक्ट. तर आता परत ब्रेकआउटला आहे तो, मग परत हा वर पळणार 100%. करेक्ट. मग आता ह्याचं प्रोबेबल टार्गेट आता आपण काही ठेवू शकतो. यू मे इट डिपेंड्स ऑन यू, म्हणजे तुम्ही 10% ठेवा, 20% ठेवा, 30% ठेवा, 40% ठेवा, यू माइट बी डबल ऑफ इट, यू मेक डबल ऑफ इट ऑल्सो. देर इज अ म्हणजे 100% चान्सेस. आता तुम्ही जर मागे जर बॅक हिस्ट्री जर चेक केली, ही हिस्ट्री इथं ट्रिगर झाली होती, हे बघा इथं 98 रुपीजला इट वेंट हाय टू 132 रुपीज, म्हणजे म्हणजे 30% तर रिटर्न आलेला आहे आपल्याला, आलेला आहे. 32%, राईट. राईट. तर आता होल्डिंग पिरियड किती आहे? आपण समजा इथं जर एंटर केलं होतं राईट अवे इथं, 3 महिने, 3-3.5. हा 3-3.5 महिन्यामध्ये 30%, म्हणजे पर मंथ आपल्याला 10%चं एक कम्युनिटी रिटर्न्स आपल्याला आले त्याच्यात. राईट. आणि तुमचं होल्डिंग कॅपॅसिटी असेल तर यू कॅन गेट मोर दॅन दॅट ऑल्सो. करेक्ट. तर हा एक हे झालं, म्हणजे हा एक एक्झाम्पल झाला फक्त. आपण आणखी काय बघूया? नेशन तर नाही याच्यामध्ये. हिंदुस्थान झिंक चेक करायचं किंवा बायोकॉन.